खरं सांगा, शुभू कुठे आहे? आत्यासाहेब खरंच आम्हाला माहित नाही हो. हो, असं नाही ऐकणार तुम्ही ना? हो आत्यासाहेब, आमचं पोरगा आमच्या घरापेक्षा तुमच्याच घरात जास्त असतंय की. त्याचा स्वभाव काय तुम्हाला माहिती नाही मी. अशी चूक करणार नाही. गप्प बसे. तो आमच्याकडे कामाला आहे म्हणून काय झालं? तो काय लय धुतल्या तांदळाचा आहे का? हा? हो साहेब, नीट बोला की. काय नीट बोला? तो किती नालायक आहे मला चांगलं माहिती आहे, कळलं ना? श्रीमंत पोरींना गाळाला लावायचे धंदे करतो तो फक्त. हो साहेब, माझ्या पोराबद्दल तोंड सांभाळून बोलायचं. गरीब असलो ना तरी स्वाभिमानी आहोत. हे, तो स्वाभिमान ना तुझ्या खिशात ठेव, कळलं ना? अरे तुझा पोरगा इतका सभ्य आहे तर तो श्रावणीला घेऊन गायब कसा झाला? कुठे आहे श्रावणी, सांग ना. हे साहेबांनी विचारू द्या, मग उत्तर देईन. आणि हे बघा, माझ्या पोरावरती भलतं चालतं आरोप करू नका बरं का. माझं पोरग त्याची मर्यादा ओलांडून वागणार नाही. ए, तुझी वकिली बंद करा. नीट बोल, बायको आहे ती माझी. ए म्हातार्या, तू मला हात लावलं? मला धक्का दिला? ए बंद करा तुमचं अन्नपुराण. तो शुभ्या जर इथं श्रावणीला घेऊन आला नाही ना, सोडणार नाही मी कुणाला, लक्षात ठेवा. चला, तमाशा संपलाय. आपापल्या रूम मध्ये जा आणि आराम करा सगळ्यांनी. आई अंबाबाई, काही दिवस दाखवलास. कारभार नाही, यातली एक बी गोष्ट शुभूला कळता कामा नाही. माझी शपथ आहे तुला. रडू नका. मॅडम, तुम्ही कार्यक्रमात जावा, मी मुलं घेऊन मागणे येतो. हा ठीक आहे. हा आरामात. तुम्ही सगळे इकडे काय करताय? श्रावणी बाळा, अगं शुभू कुठं आहे? कुठं होता तुम्ही दोघ जण? अरे आम्ही कधीपासून शोधतोय तुम्हाला. कुठं होताय तुम्ही? दादा तुझ्या सोबतच होता ना? कुठे आहे तो? समजा ठीक आहे ना ग? हो हो हो, सगळं ठीक आहे. आणि हो, माझ्या बरोबरच होता शुभू. एक महत्वाचं काम आलं होतं ना, तिथे गेलो होतो. पण तुम्ही इथे का बसलात? वर रूम आहे की? नाही नाही, काय ना वरती रूम मध्ये करमत नव्हतं. ही तर कसं मोकळी हवा, एकदम झाक वाटतंय ना. श्रावणी, असं नाही. तुझ्या आत्याने आम्हाला रूम मधून बाहेर काढलं. आणि तो असं कसं बाहेर काढलं? तुम्ही पाहुणे आहात या घरचे. अगं इथं बरं आहे, मी नको. आणि कोणाचं काही ऐकणार नाही. माझ्या बरोबर यायचंय तुम्हाला. अण्णा चला. नाही नाही, चला या या, चला चल गो ये. मोक्षाताई, हे फोटो आणि हे पुरावे. आता काही बी काळजी करायची गरज नाही, सगळं व्यवस्थित होणार. शुभू थांब. तू इतक्या आयत्या वेळेला भावासारखा धावून आलास. तू नसतास तर आज काय केलं असतं रे मी. थँक्यू. अहो मोक्षाताई, एका बाजूला भाऊ बी म्हणताय आणि दुसऱ्या बाजूला थँक्यू. भाऊ आपल्या बहिणीसाठी एवढं तर करूच शकतो की. हा अरे हे खूप लागले रे तुला. थांब, मी मलमपट्टी करते. मोक्षाताई, अहो हे किरकोळ आहे. आज तुमचं लग्न आहे, मुहूर्त बी जवळ यायला लागलाय. हां, तुम्ही तयारी करा. आणि मोक्षाताई एक सांगतो, आजचा दिवस तुमच्या आयुष्यात लय महत्त्वाचा आहे. आनंदानं जगा. मी जातो. श्रावणी,
बहकने के लिए तो सिर्फ तेरा ख्याल काफी है. काय चाललंय सगळं? काय अगं बहिणीचं लग्न आहे माझ्या. पार्टी तो बनताय ना बॉस. शुभूच्या घरच्यांसाठी हे रूम. तुम्ही तिघही चालते वा. कोणी दिली यांना रूम ही? हा, यांची लायकी तरी आहे का या रूम मध्ये राहायची? तोंड सांभाळून बोला मदन. शेवटचं सांगते, बाहेर व्हा. ऐक ना, नाही जाणार. काय करशील? माझ्या मित्रांसमोर अपमान करतेस तू माझा. हो मग करतेच आहे. श्रावणी, तू इथे काय करतेस? बापाचं नाक कापायचं ठरवलेस का? विधी चालू होते सगळी तेव्हा कुठे गेली होतीस? बघ ना मॉमी जमाज, मी एक काम करतो, मामालाच फोन करतो, तोच हिचा बंदोबस्त करेल. विश्वंभरला कळलं ना तर ह्याच मुहूर्तावर इथून हाकलून देईल तो तिला. लाव फोन लाव. श्रावणी बाळा, आमच्यामुळे तुमच्यात वाद नकोत ग. काकू, बाहेर थांबतो की. काकू, कुठे जायचं नाही कोणी. बरोबर आहे आत्या तुझं. बोलो बाबांना. काय? बाबांना येऊ दे आणि बघू दे इथे काय चाललंय ते. काय रे, लावतोस ना की मी लावू? म्हणजे कसं, बाबा एकदा आले की तेच ठरवतील ना कोणाला बाहेर काढायचे ते. काय रे मॅडी, तुला कळत नाही का? ही काय दारू प्यायची जागा आहे का? जा मागच्या खोलीत जा, निघा इथून. वहिनी तर जाम कडक निघाली रे. बहिणी भाऊ तुझा तर पचका झाला यार. निघ. आत्या, तू मगाशी यांचा अपमान करून यांना बाहेर काढलंस. असं करायला नको होतंस तू. म्हणून मला असं वाटतं की आता तूच त्यांना प्लीज म्हण आणि आज जायला सांग. श्रावणी, हे जरा जास्त होत आहे. हा, आता लावाच लागेल बाबांना फोन. प्लीज. तुम्ही सगळे आत या. जा आज जा, छान आराम करा आणि काही लागलं तर मला लगेच सांगा. काही टेन्शन घ्यायचं नाही. श्रावणी आहे ना. चला. श्रावणी, विश्वंभरच्या डोक्याला 1000 ताप आहेत. या असल्या लहान सहान गोष्टींनी त्याचे ताप वाढवू नकोस, समजलं? ठीक आहे. शुभू, मी करते आणि इकडे. नको मॅडम. तू त्याच्याने नाही होणार, इकडे दे. अहो मॅडम नको. शुभू, अरे कसा आहेस रे तू? एवढ्या सिंघम सारखी फायटिंग करतोस आणि आता औषध लावून घ्यायला घाबरतोयस. मॅडम सिंघम, हळू 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 हळू. मलम लावून आणि फायटिंग करण्यात काहीतरी फरक असतो की. आहे ठीक आहे.